च्या बातम्या पण सुरुवातीला हेडलाइन्स. प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बिनविरोध निवडणुकी विरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होती तेव्हा अनेक पद उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं? भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका. 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या. पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. फडणवीसांचं जालन्यात आश्वासन. परभणी नांदेडमध्ये प्रचार सभा. नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचं? ओवेसींचा टोला तर ओवेसींना पाकिस्तानात फेका. राणांचं प्रत्युत्तर. परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माराकोळीवर प्रेम करू द्या. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी देतील. शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा ड्रग्ज प्रकरणावरून घणाघात, तर देवीच्या गाभाऱ्यातील तोडफोड प्रकरणावरून हल्लाबोल. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कुणी दिले? राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल. पण मतदानाला अजून जवळपास 10 दिवस शिल्लक असतानाच राज्यातल्या 70 नगरसेवक बिनविरोध झाले. या उमेदवारांनी अंगावर गुलाल टाकून घेतला असला तरी मनसेच्या एका कृतीनं बिनविरोधकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमकं घडलंय जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. बिनविरोधला मनसेचा तीव्र विरोध. 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे तोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा. बिनविरोधांविरोधात कोर्टात जाणार. निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. पैशांचं आमिष दबावाचा मनसेचा आरोप. उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे. 70 बिनविरोधांची धाकधूक वाढली. जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नये. महानगरपालिका निवडणुकीचं मतदान होण्याआधीच राज्यात बिनविरोध नगरसेवकांची हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे. राज्यभरात तब्बल 70 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुका बिनविरोध करण्यात अपेक्षेप्रमाणे भाजपनं आघाडी घेतली असली तरी त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश आहे. कुणाचे किती उमेदवार बिनविरोध? एकूण 70. भाजप 44, शिवसेना 22, राष्ट्रवादी 2, इस्लामिक पार्टी 1, अपक्ष 1.
बिनविरोध नगरसेवकांमध्ये सर्वाधिक 68 नगरसेवक हे सत्ताधारी महायुतीचे आहेत. त्यामुळे विरोधकांनी या बिनविरोध पॅटर्न विरोधात सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज आणि उद्धव ठाकरेंनीही जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. ठाकरे बंधूंसह काँग्रेसनंही या बिनविरोध पॅटर्न विरोधात टीकेची झोड उठवली आहे. पण आता मनसेनं या विरोधात न्यायालयीन लढ्याची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी उमेदवारांना पैशांचं आमिष दाखवून तर काहींवर तपास यंत्रणांचा दबाव टाकून माघार घ्यायला भाग पाडल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय. या संदर्भातील पुरावेही कोर्टात सादर करणार असल्याचा दावा जाधवांनी केलाय. 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा आणि निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. विरोधकांनी बिनविरोध नगरसेवक निवडीवर आक्षेप घेतला असला तरी सत्ताधाऱ्यांना हे मान्य नाही. आरोप जरी झाले तरी ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्या पद्धती न्यायिक पद्धतीने निवडून आलेले आहेत. लोकांना तिथे त्यांना विरोध करावा असं वाटलं नसेल तर ह्याच्यामध्ये काही गैर. उमेदवार पकडून उभे केले. आता जे उमेदवार जिथे उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ शकत नाही. तिथलं पॅनल एवढं स्ट्रॉंग आहे की तिथं ते निवडून येऊ शकत नाही. युतीचं काम गेल्या अनेक वर्षाचं लोकांसमोर आहे. जनता त्यांच्या पाठीशी आहे. मग तिथं कशाला हारायला ते उभे राहतील आणि म्हणून त्यांनी तिथली परिस्थितीनुसार माघार घेतली असेल. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांच्याच उमेदवारांवर दाखवलेला अविश्वास. याआधी नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं बिनविरोधात नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झालेले. पण महापालिका निवडणुकीत मात्र रेकॉर्ड ब्रेक 66 नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. हा आकडा सर्वांना चक्रावणार आहे. सत्ताधारी याला लोकप्रियता आणि लोकांचा विश्वास म्हणतायत तर विरोधक यामागे आर्थिक आमिष आणि दमदाट्यांचा संबंध असल्याचा आरोप करतायत. त्यामुळे या बिनविरोध नगरसेवकांच्या प्रकरणात कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मुद्दा हा हमखास उकरून काढला जातो. कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं. नव्यानं हिंदुत्ववादी नेता बनलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म घालावा यासाठी सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याला ओवेसींनी उत्तर दिलं. मुलं जन्माला घालोत न घालोत, पण ह्या सगळ्या लोकांनी वाद मात्र जन्माला घातलाय हे नक्की. नवनीत राणा आणि ओवेसींमध्ये जुंपली. आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. 19 पैदा करा तुम, 4 नहीं तुम भी 20 पैदा करना. एमआयएमची मान्यता रद्द करण्याची राणांची मागणी. जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना एक अजब सल्ला दिला होता. 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगणाऱ्या मौलानाचा संदर्भ देत हिंदू दाम्पत्यानेही 4 ते 5 मुलं जन्माला घालावीत असा सल्ला राणांनी दिला. त्यांचं हे वक्तव्य संपूर्ण देशभर गाजलं. सोशल मीडियावर व्हायरल झालं. नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे. या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे. त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं. नवनीत राणांच्या या सल्ल्यानं लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यावरून वाद निर्माण झाला. विरोधकांनी नवनीत राणांच्या सल्ल्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी अमरावतीतल्या जाहीर सभेत राणांवर
जोरदार पलटवार केला. ओवेसी यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचलंय. 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना. तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना. ये क्या है, मजाक है हर चीज में. अरे जालिमों, पढ़ो. तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है. नवनीत राणा आणि ओवेसींमधील राजकीय मतभेद आत्ताचे नाहीयेत. यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार झाले. ओवेसींनी केलेल्या या टीकेनंतर नवनीत राणांनी अधिक आक्रमक होत जोरदार पलटवार केला. मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, डेमोग्राफीवर बोला. आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही. आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे. आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो. हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ. इतक्यावर न थांबता नवनीत राणांनी MIM पक्षाची मान्यता रद्द करावी आणि ओवेसींना देशाबाहेर हकलावं अशी मागणी केली. आणि जास्त सल्ला द्यायचा नाही. ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे आहे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटिझनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे. त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे. पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी. नवनीत राणा असो की रवी राणा किंवा ओवेसी, हे नेते नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यांनी चर्चेत असतात. पालिका निवडणुकीच्या काळात या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण पेटलंय. तसंच निवडणुकीच्या काळात सामान्यांच्या प्रश्नापेक्षा लोकसंख्या, धर्म, राष्ट्रवाद यावरून राजकीय संघर्ष अधिक धारदार होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. बिनविरोध निवडणुकीविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. उमेदवारांना पैसे देऊन आणि दबाव टाकून उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होतं तेव्हा अनेक पदं उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं, या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका. 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या. पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ. फडणवीसांचं जालन्यात आश्वासन. परभणी, नांदेडमध्येही प्रचार सभा. नवनीत राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली. तुम्ही 4 नाही तर 8 मुलं करा, आम्हाला काय करायचं, ओवेसींचा टोला. तर ओवेसींना पाकिस्तानात फेका, राणांचं प्रतिउत्तर. परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माराकोळीवर प्रेम करू द्या. आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात. पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी देतील. शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा ड्रग्स प्रकरणावरून खणाघात, तर देवीच्या गाभाऱ्यातील तोडफोड प्रकरणावरूनही हल्लाबोल. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही, निवृत्तीचे संकेत कोणी दिले? राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. तिकडे कुलाब्यातल्या अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात गेलेल्या जनता दल आणि आपच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले. या प्रकरणी तक्रारीनंतर एवॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत नोंदवण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ही कृती कायद्यानुसार योग्य असली तरी प्रशासकीय आणि व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात. कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे. आणि मला वाटतं आता या सगळ्या बाबतीत अधिक न पडता, कारण आता निवडणुका सगळ्या सुरू आहेत, लोकांनी नियमाप्रमाणे आपापले अर्ज भरलेले आहेत, त्यानुसार आता निश्चितपणे लोक निवडणुका लढतील. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे. विधानसभा अध्यक्षांचं वर्तन काय होतं, आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही. विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, ते अहवालात का आलं नाही. हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत, पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत. हे अहवालामध्ये का आलं नाही. एकत्र बसलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार घमासान सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, यांच्यात थेट जुंपली आहे. दोघेही एकमेकांचा भ्रष्टाचार काढतायत. दोन्ही नेते एकमेकांना युती धर्म पाळण्याची आठवण करून देत आहेत. पुणेकर म्हणतायत असं का हो. भाजप राष्ट्रवादीतला वाद शिगेला. रवींद्र चव्हाण अजित पवारांमध्ये जुंपली. रवींद्र चव्हाणांचा राष्ट्रवादीला थेट सवाल. उत्तराला प्रत्युत्तर होतं. तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या. आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो. महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये. त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं. त्यांनी तसं म्हणू नये, आम्ही बोलणार नाही. दादा, रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनीच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांबाबत केलेलं हे वक्तव्य. खरं तर चव्हाण आणि अजित पवार हे राज्यात सत्तेत एकत्र आहेत, पण महापालिका निवडणुकीमध्ये ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. आता हा वाद का पेटला त्यावर एक नजर टाकूया. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या कारभारावरून सडकून टीका केली होती. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे भगवत नाही. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो
तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. अजित पवारांची ती बोचरी टीका भाजपच्या चांगलीच जिवारी लागली आणि तिथून अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुटलं. मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका. जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण देवेंद्रना फोन करूया. तर म्हणजे मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे. पण नाही भागलं तर देवेंद्रना फोन करू. त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं. आम्ही आमचं काम करतो. अजित पवारांनी 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मित्रपक्ष भाजपची कोंडी केली. उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. जल्दी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. ज्या एजन्सीजनी त्यांना हे सांगितलं आहे, अजित पवार म्हणले की मी तेच म्हणतोय एवढ्या दिवसात ते असं कधी म्हणाले नाहीत. कालच म्हणाले. नवीन एजन्सी आहे, थोडीशी त्यांना माहिती थोडीशी कमी असेल असं मला वाटतं. एकीकडे अजित पवार आणि रवींद्र चव्हाण तर दुसरीकडे अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यात गुन्हेगारांना उमेदवारीच्या मुद्द्यावरून वाक युद्ध रंगलं होतं. ज्यावेळेला माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा नाठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा. हा वाद इतका चिघळला की थेट अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशावर येऊन पोहोचला. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की 2023 मध्ये अजित पवार यांनी महायुतीत एंट्री केली. त्यावरून बरीच उलटसुलट राजकीय चर्चा रंगली. त्यावर रवींद्र चव्हाणांनी बोट ठेवलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगताय. का रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहे. दरम्यान अजित पवार विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये रंगलेल्या वादात माजी खासदार नवनीत राणांनी उडी घेतली आणि पुण्यातला हा वाद थेट अमरावतीत जाऊन पोहोचला. ऐसा लगता है देवेंद्र जी फडणवीस साहब के अजीत दादा का साथ लेकर ये पूरी पार्टी फॉर्म की, सरकार फॉर्म की, तो मुझे लगता है बोलने के समय किसी ने भी अपनी मर्यादाएं नहीं छोड़नी चाहिए. क्योंकि आज जो परिवार करके आपके साथ में ऐसे युती बैठे हैं, उनका विचार सबने करना चाहिए. परंतु ज्यांची लायकी नाही अशा त्या माजी खासदार नवनीत राणा अजितदादासोबत अजितदादावर आरोप करून आल्या. अजितदादामुळे त्यांना खऱ्या अर्थानं लोकसभा पाहायला मिळाली. अजितदादा नसते तर त्यांना लोकसभा सुद्धा पाहायला मिळाली नसती. प्रत्येक वेळेस विश्वासघातकी राजकारण करणाऱ्या ह्या ज्या नवनीत राणा आहे,
यांनी आपली पात्रता पाहावी व पात्रतेनुसार बोलावं. पुणे जिल्हा हा पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलाय. आतापर्यंत पवारांचं राजकारण पुणे जिल्ह्याभोवती प्रामुख्यानं फिरलं. भाजपनं पवारांच्या अनेक शिलेदारांना आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडे असलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे आणि त्यातून दोन्ही पक्षात खणाखणी सुरू झाली आहे. त्यातून महायुतीच्या 2 पक्षांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यभरात महापालिका निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेल नांदा सौख्य भरे, असं भावनिक उद्गार नारायण राणेंनी रविवारी सिंधुदुर्गातल्या एका कार्यक्रमात काढले. मात्र आता नारायण राणे यांनी आपल्या निवृत्तीच्या संकेतावरून युटर्न घेतल्याचं पाहायला मिळतं. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे, तेव्हाही अडचण आली मला, आताही आली. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य भरे. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम.